आज ठाण्यातील घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। गायमुखच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। 2 अपघात झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनीष गांगुटे यांनी। ठाण्यातील घोडबंदर रोड येथील ब्रह्मांड नाका आपण जर बघितलं तर सकाळपासून या घोडबंदर रोड परिसरामध्ये 2 अपघात झाले आहेत आणि या 2 अपघातांमुळे घोडबंदर रोडवरती प्रचंड वाहतूक कोंडी ही बघायला मिळते। अगदी आता दुपारचे 1 वाजत आलेत तरी देखील आपल्याला वाहतूक कोंडी ही बघायला मिळत आहे। कारण ज्या पद्धतीने हे जे 2 अपघात झाले होते त्या अपघातांच्या माध्यमातून वाहतूक पोलीस मात्र ही सुरळीत करण्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे जे 2 कंटेनर होते ते कंटेनर आता सध्या बाजूला करण्यात आले असले तरी मात्र वाहतूक जी आहे ती अगदी संथ गतीने सुरू आहे। वरिष्ठ अधिकारी जितेंद्र राठोड साहेब या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, काय सांगाल, सकाळपासून घोडबंदरकर वासियांना ठाणेकरांना वाहतुकीचा सामना करावा लागतोय? आज सकाळी 3:30-4 वाजल्यापासून मेट्रोचं काम चालू होतं। मेट्रोचं स्लॅब टाकायचं काम चालू होतं। त्याचे स्लॅब टाकायची मशीन आहे, बूम मशीन, त्या बूम मशीन आणि त्याच्या पाठीमागे मिक्सर होता। त्या मिक्सरमधनं स्लॅब टाकत असताना एक अवजड वाहन येऊन त्या मिक्सरला धडक मारली आणि ती त्या बूम मशीनला जाऊन धडकली। तर टोटल 3 ठिकाणी अपघात झाला होता। 4 गाड्या काढाव्या लागलेल्या आहेत। म्हणजे जवळ 5 ते 6 तास वाहतूक जाम होती। 5 ते 6 तास वाहतूक ही जाम असल्यामुळे ठाणेकरांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।